आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथल्या मंदिरचे अध्यक्ष देसाई साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण सगळ्या फॅमिलीतर्फे आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींच्यातर्फे आपण शुभेच्छा देऊ. आम्ही सगळे आलो आहे मित्रांनो. कामतेमामा आहेत, गुंडामामा आहेत, शिवम, त्यानंतर पडवळे मामासुद्धा आहेत. खरंच मनापासून शुभेच्छा आमच्या सगळ्या फॅमिलीतर्फे. 1,00,000 सबस्क्रायबर आता होत आहेत जवळजवळ. त्या सगळ्यांच्यातर्फे शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा. बरं आहे. आणि खरंच गेल्या वेळेस भेटलेलो आपण. तुमचं भजन ऐकायचं थोडक्यात राहून गेलेलं पण आणि आता कधी योग येते बघूया भजन ऐकायचं. 500 एपिसोडला आपण भेटले. चला संदीपजी जाऊयात नाही माझ्या नको साहेब 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 माझ्या नको थांबा. मित्रांनो संदीपजीच्या घरात आल्यानंतर मला आपल्या स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतंय. खरंच दुसऱ्याचं घर वाटतच नाही. मुलगा येऊन गेले, मामाचा मुलगा येऊन गेले मंदिरात. घरी आले मंदिरात येऊन गेले. आता जास्त उशीर झाला म्हणून घरी येत नाही म्हणते आता संध्याकाळी. एक दुसरी मुलाखत तुम्ही कुठे लाईन द्यायला तर त्यावेळेला पोरगा आहे. आपण गेलो ते काय होतं कुठलं गाव? मेखळके चिकोडीच्या पुढं काय गाव? मेखळके तुमच्या ह्याच्यापाशी आम्ही केरूर पाशी. आम्ही कुठे गेलो? आपण गेलो तेच की मेखळके केरूर पाशी आहे. केरूर पाशी आचार्य होते जास्त माहिती आहे होय काय आचार्य. सगळ्यांनी आंघोळ केले, कापडी कापडे घेऊन तेव्हा म्हटलं तरी नको म्हणा. मित्रांनो गेली 2.5 वर्ष आम्ही संदीपजींच्या घरी यायचं म्हणतोय. मी येतोय पण कामतेमामांना घेऊन या असं म्हणतायत. पण आज योग आला कामतेमामांना इकडं आणायचा. नाही बोलवल्यावर आले. बोलवल्यावर आमंत्रण होतं. काल आमंत्रण होतं. रात्री दिले की आमंत्रण. असं कसं रात्री गेलं, सकाळी काय ठरलं? सकाळी सकाळी सांगतोय का आता मडील राहिलं म्हणाले का नाही? होय तुम्ही आता कुठंच पाहुणचार घेणार. मग आता पाहुणचार घेणार म्हटल्यावर राहणे आत्मापूरला गेला आणि परत इकडनं जायचं ठरलं होतं. जरा फराळाचं समोर ठेवलं का नाही मग नाही होणार हे का नाही असं म्हणाले. मग कशाला म्हटलं उगाच हिताने ओरडाओरडी होणार म्हणून नको म्हटलं मी. मामाने जेवायचं कसं ही बी शिकवलंय. किती खायचं, केवढं खायचं, कसं खायचं. ते इकडे जरा सांगा की. इकडं तर नको सांगा की जरा. तिकडं पाठ कर. नाही ते इकडे सांगून काय उपयोग नाही. तिकडे तो नको सांगायला पाहिजे. इकडे काय म्हणून इकडे काय भाडीकडे काय होय संस्कृत नको मराठी सांगायचं. ते लई खाते म्हणता. नाही असं काय नाही करत. वाट पाहिजे तिकडे तोंड करायला माझ्या पुढे जाणार नाही. बरोबर. आणि त्याने काय पण म्हणा तुम्ही किती पण बोला बरोबर हायच म्हणणार. नाही गपच बसणार. चुकून म्हणणार नाही. जरा फाजील बोलून बघा हल्ली ते बोलणार. नाही चुकी आहे म्हणून गप बसत काय. देवाकडे जी चुकीच होती मामाला बघितल्याबरोबर अर्धी गार वयाची एक शब्द बाहेर पडत नव्हता. पण ह्यो वादाला वाद घालून शनी असं मग तुझं काय झालं, तुझीच बगर राखावलं तुझ्या माझं आहे. त्यावेळेला मामांच्या पुढ्यात सुद्धा कोण जात नव्हतं. लक्ष्मण मोरे एकच माणूस जात होता. बाकी कोण पुढ्यात एवढं म्हणजे धाक होता माणूस. शिवाजी मोरे कोणच भांडत नव्हतं. ह्या माणसांना अगदी भांडण काढलं. काय असते माहितीये का, तू काय म्हणे पतिव्रता आणि तिची देवावर सत्ता.
हा. हा. त्या माणसाचा स्वार्थ नव्हता हो. स्वार्थ स्वार्थ नाही, नव्हता. स्वार्थ म्हणून ते बकरी हक्काला बोलू मामांची शकतो. बकरी मामांची तर मी चालणार आणि मी हे करणार त्यांची पोट फुगली पाहिजे ते त्यांचं हे होतं. हे तू- त्यामुळे तू काय टोळा चालवतोस, मामा? हेतू शुद्ध होता हो. हेतू शुद्ध होता म्हणजे बोलायला काय अडचण बोलायला काय नाही. अडचण. बकरी मामाची आणि आम्ही रखवाली करणार. हे फक्त चारा बघायला तू. पिल्ल्यासाठी सर्वात घेतलेलं हा, सरळ बघ. त्यात ह्यो बकरी आणू कोंबतोय. मग मी हिच्या पाठी काठी डोल लागलो. त्याला पळसर फोन झालं. मामा एक अस्तावडपणा काय करते आणि एवढं साईड सोडता फुजरीचा खर्चही केली करून तिकडे जिरीवला त्यानं. हे विकत घ्यायचे तो सरवाट म्हणजे हा. कापशी बघा ते लावलं की पिल्ल्यासाठी घ्यायचं हो. सव्वा सात. आता मग जर समजा आता पोरास नाही, ए, गबा. म्हणून मुद्दाम जाऊन निघाला पोरास नाही जर बिस्किटाचा पुढा आणला पेड आणि ते जर म्हाताऱ्याने खावा म्हणतात कसं होईल? मग असं काही वेळा करावं लागलं. माणसं आमची बकरी मामाची पण काठी घेऊन पाठ लागावं लागलं. आणि पुढे सांगते माघारी बोलणं बरं माघारे नाही. बोलणं बरोबर. तर ही एका घराच्या माणसाला काढली. अहो काय असं हेच नाही. पंच कमिटी काय ते नरतवड्याचा बापूसा, म्हणजे यांचं बघ. मेतक्याचा कुशापा, सिंदरीचा मोर्या, सिंदरीचा मोर्या, जुनी माणसं जी वडगावचा खरोखर सावकर, गोंडापानी इरापा. जर जाऊन जरा गोंडापानी इरापा जर गावात फिरते भांडणं आपोआप बंद होती. दार लावून बाय करायचं. होय. आणि आम्ही बोलताना मध्ये बोललं की करतोय काय बोलायचं ते बोलून घेतो होता. सहा- सात वर्ष शाळेत गेले. सहा- सात वर्ष. भांडण झालं म्हणून बंद केलं. तरी पण मामा जेवायला मामा तरी निघाला रस्त्यावरनं. पुजारी. जर समोर पुजारी. दुसऱ्या मामा तिथं आहे. तर निरोप द्यायचे जेवायला बोलवलं त्याला. आणि हे आल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. शेजारी घेऊन जेवायला बसायचं. आणि मामाने सांगितलं तू एकटेच राहणार लेखाची शेवटपर्यंत. मामाचं घर असलं आहे. नंजाचा विठू पाटील काय आणि कापसीचा अर्जुन होता. हा कापशीचा अर्जुन धनगर. अर्जुन धनगर. आणि हा. महादू घाटकी हा. आणि आणि अलाहाबादचे अलाहाबादचे हे माझे काम ते मामा जे माझे काम ते मामा आणि तिथं सदा शिरगाव्या सदाशिव शिरगावे. हा. कुठलं गाव त्यांचं? निपाणीकडे चिकोडीकडे कुठलं तर गाव आहे हो? शिरगावचा शिरगावाचं गाव. शिरगावाचं गाव आहे, शिरगाव, शिरगाव. असं छान होतं. माणूस बामण भेटला की बामणासारखं बोलला. हा. काय मुसलमानला तर त्या पद्धतीने सांगा. त्या कुणालाच आवडायचं नाही. डॉक्टरी कोर्स घेतला होता. हा. बकऱ्याचे पिल्ल याक म्हणून देणार नाही. ह्या पद्धतीचा माणूस करते. पण मागणे व्यसनात म्हटलं आणि त्याला सगळ्यांनी खुळ्यात काढलं. पुण्यात काय? आणि मी अरे का करायला हे करू नको. आमचा खास दोष त्याला आम्ही काय म्हणते ते काय त्याला मालक केलं बघायचं. हा, हा. अरे काय बनलं मला मामानंच दारू प्याय सांगितलं. अरे पुढे म्हटलं मामा कसं दारू प्याय सांगितलं. असा आमचा वाद होणार. तुम्ही आम्ही कसं बोलतोय फिरतोय चालतोय हा. ह्या पद्धतीने ते शिरगावीजीने आमची दोस्ती, शिरपा पाटलाजीने आमची, हा, हा, हा. कुशाबा पाटील. मग आम्ही महिनाभर बघते आलाबादा तटवायची. का आमच्यात तूच बघ तळ का आपण बघायचं नाही. हे कारभारी हे नावाला पण सगळं काम मलाच राहायचे आणि आम्ही हौसेने करायचं. पण आमच्यात दुईच नाही. हम्म. ते केलं काय आम्ही काय सगळं एक. पण आता कसं आहे डावपेच आहे. मलाच होय. जाणलं दुसऱ्याची तिथे ग्रेड चालू आहे. आता हे पिढी निघाले तेवढा. पौर्णिमा कुठं आहे? पौर्णिमा भेटले. 4-5 लोक लागायचे शिडी हे करायचं वरनं तिथं बंद पडायचे नाही. ते कवाचं कच्चे काम. त्यांच्या पाठोपाठ मी हा. जानबा कुंकेकरांना मला शिकवलं. हा त्या अशापैकी सगळं बाबळे बेनायला नंतर समाधी ए, नाड. भरती झालं. नाद करायचा नाही. हा. समाधी घेतला तर एवढं दोन वर्ष मामा समाधी घेतल्यानंतर हो तुम्हाला हिवाळ्याचं नाही पटायचं नाही. जात्यावर बसून शनी कुशा पाटलाची मालकीन आणि आम्ही 12 पाहिली तुझं भरटलं. आणि रात्रभर फिरत रात्रभर कुठे गिरण मिळालं नाही. शेवटी वा, शेवटी काकू तिला काकू म्हणायचे. आ? नाही माणसं नक्की होती त्यावेळेला. ते अर्धना दर्जन कापसीचा 2 पोती तांदूळ घरात काढलं 19-20 वर्ष आणि एकाच करून ते मैलभर घेऊन गेला बकऱ्याचा. हा, हा. आम्हाला तिघांनी एका बाजूने उचललं ना अर्जुना दंडगा. आणि त्या पद्धतीने खाणार बी. आम्हाला वाईट वाटायचं काय तुम्ही आता इकडे करा म्हणता. अहो ताकद बी त्याची होती. आम्हाला 4 पाणी उचलताना बॉम्ब मारता आणि ते पोतभर काकद घेते उचलून आपलं आपण. हा, हा. त्या मनाने त्याचं खाणार आणणार. गलगलाच नाही मेतक्याला मी 18 पाहिली जुंधळ भरवून आणतो.